हॅलो स्टुडंट्स, तुम्हा सर्वांचं स्वागत आहे माझ्या यूट्यूब चॅनलवरती आणि मी तुमची खुशी मॅम. आज तुम्हाला इयत्ता 7वीतील इतिहासातील चौथा धडा शिवपूर्वकालीन महाराष्ट्र या धड्याच्या स्वाध्यायावरील प्रश्नांची उत्तरे घेऊन आलेली आहे. चला तर मग सुरुवात करूया. प्रश्न क्रमांक 1, खालील तक्ता पूर्ण करा. कशास म्हणतात? गाव, मौजा. छोट्या खेड्यास गाव किंवा मौजा म्हणतात. कसबा, मोठ्या खेड्यास, परगण्याच्या मुख्य ठिकाणास, आजच्या भाषेत तालुक्याचे ठिकाणास कसबा म्हणतात. परगणा, अनेक गावे मिळून परगणा होत असे. आजच्या भाषेत जिल्ह्याचे ठिकाण. पदाधिकारी, पाटील गावचा प्रमुख, तर महसुलाची नोंद कुलकर्णी ठेवत असे. शेटे व महाजन हे वतनदार कारभारी होते. देशमुख व देशपांडे हे वतनदार अधिकारी होते. उदाहरण: वाई कसब्यातील छोटेसे गाव. वाई कसबा, इंदापूर कसबा. पुणे किंवा चाकण परगणा. पुढचा प्रश्न क्रमांक 2, म्हणजे काय? 1. बुद्रुक. मूळ गावाला बुद्रुक असे म्हणतात. 2. बलुंत. गावातील कारागीर शेतकऱ्याला शेतीच्या संबंधात जी सेवा देतात त्या मोबदल्यात शेतकऱ्याकडून त्यांना शेतीच्या उत्पन्नातून जो वाटा मिळतो त्याला बलुंत असे म्हणतात. 3. वतन. वंशपरंपरेने आणि कायमस्वरूपी उपभोगण्यास दिलेली सारामुक्त जमीन म्हणजे वतन होय. प्रश्न क्रमांक 3, शोधून लिहा. 1. कोकण किनारपट्टीवर आफ्रिकेतून आलेले लोक. सिद्धी. 2. अमृतानुभव ग्रंथाचे रचनाकार. संत ज्ञानेश्वर. 3. संत तुकारामांचे गाव. देहू. 4. भारुडाचे रचनाकार. संत एकनाथ. 5. बलोपासनेचे महत्त्व सांगणारे रामदास स्वामी. 6. स्त्री संतांची नावे. संत सोयराबाई, संत निर्मळाबाई, संत जनाबाई, संत मुक्ताबाई, संत कान्होपात्रा. प्रश्न क्रमांक 4, तुमच्या शब्दात माहिती व कार्य लिहा. 1. संत नामदेव. उत्तर: संत नामदेव हे महाराष्ट्रातील महान संत व वारकरी संप्रदायातील प्रमुख संत होते. त्यांचा जन्म इसवी सन 1270 मध्ये नरसी बामणी येथे झाला. ते विठ्ठलाचे निस्सीम भक्त होते. त्यांनी आपल्या अभंगामधून भक्ती, समता, प्रेम आणि बंधुभाव यांचा संदेश दिला. त्यांनी समाजातील अंधश्रद्धा, भेदभाव व कर्मकांडांना विरोध केला. संत नामदेवांनी महाराष्ट्राबरोबरच उत्तर भारतातही भक्तीचा प्रसार केला. 2. संत ज्ञानेश्वर. उत्तर: संत ज्ञानेश्वर हे महाराष्ट्रातील महान संत, तत्त्वज्ञ आणि कवी होते. त्यांचा जन्म इसवी सन 1275 मध्ये आपेगाव येथे झाला. त्यांनी वयाच्या अवघ्या 16व्या वर्षी ज्ञानेश्वरी हा ग्रंथ लिहिला. त्यांनी संस्कृतमधील भगवद्गीतेचा अर्थ मराठी भाषेत सोप्या पद्धतीने सांगितला. त्यांनी अमृतानुभव हा ग्रंथही लिहिला. त्यांनी भक्ती, ज्ञान, समता आणि मानवतेचा संदेश दिला. 3. संत एकनाथ. उत्तर: संत एकनाथ हे महाराष्ट्रातील महान संत, कवी आणि समाजसुधारक होते. त्यांचा जन्म पैठण येथे झाला. त्यांनी भक्ती, समता आणि मानवतेचा संदेश दिला. त्यांनी एकनाथी भागवत आणि भावार्थ रामायण हे ग्रंथ लिहिले. त्यांनी अभंग, भारुडे आणि गवळणी यांच्या माध्यमातून लोकांना धर्म, नीती आणि सदाचाराचे महत्त्व समजावून सांगितले. त्यांनी जातीभेद व सामाजिक विषमतेला विरोध केला. 4. संत तुकाराम. उत्तर: संत तुकाराम हे महाराष्ट्रातील महान संत आणि वारकरी संप्रदायातील प्रमुख संत होते. त्यांचा जन्म देहू येथे झाला. ते विठ्ठलाचे निस्सीम भक्त होते. त्यांनी अभंगाच्या माध्यमातून भक्ती, समता, प्रेम आणि मानवतेचा संदेश दिला.
त्यांनी समाजातील अंधश्रद्धा, कर्मकांड, जातीभेद आणि ढोंगीपणावर टीका केली. त्यांच्या अभंगांमधून सामान्य लोकांना नैतिक जीवन जगण्याची प्रेरणा मिळाली. त्यांच्या कार्यामुळे वारकरी संप्रदायाचा प्रसार झाला आणि मराठी साहित्य समृद्ध झाले. शेवटचा प्रश्न, प्रश्न क्रमांक 5. दुष्काळ हे रयतेला मोठे संकट का वाटत होते? उत्तर: दुष्काळामुळे पाऊस कमी पडून पिके नष्ट होत असत. त्यामुळे अन्नधान्याची टंचाई निर्माण होऊन रयतेला उपासमारीला सामोरे जावे लागे. शेतीवर आधारित लोकांचे उत्पन्न बंद होत असे. जनावरांसाठी चारा व पाणी मिळत नसे. त्यामुळे अनेक लोकांना आपली घरे व गावे सोडून स्थलांतरण करावे लागे. म्हणून दुष्काळ हे रयतेला मोठे संकट वाटत होते. तर इथे आपल्या सर्व प्रश्नांची उत्तरे झालेली आहेत. व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला प्लीज सबस्क्राईब करा, व्हिडिओ लाईक करा, शेअर करा. काय डाऊट असेल तर कमेंट सेक्शनमध्ये नक्की विचारा. भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. थँक्यू फॉर वॉचिंग. बाय.